संगीतातील महत्त्वाचे 10 थाट आहेत. त्या थाटामधून रागनिर्मिती होते आणि पूर्ण संगीत याच्यावरती आधारित आहे. शास्त्रीय गायन असू द्या, तुमचं सुगम संगीत असू द्या, कोणत्याही प्रकारचा गीताचा गायनाचा प्रकार असू द्या, ह्या थाट निर्मितीमधून निर्माण होतो. तर चला, थाट कोणते आहेत तर 10 थाटाची नावे सांगतो. कल्याण थाट, बिलावल, खमाज, भैरव, पूर्वी, मारवा, काफी, आसावरी, टोळी हे 10 राग आहेत आणि प्रत्येकाची अशी वेगवेगळी आरोही आणि अवरोही पद्धत तयार केलेली आहे. ती आपण थोडक्यात बघूया. सुरुवातीला थाट आहे. सर्वांनी कृपया लक्षात घ्या, थाटाची आपण माहिती बघतो, रागाची नाही. त्या थाटामधून राग निर्मिती होत असते. कल्याण थाट आहे. सुरुवातीला जे स्वर शुद्ध आणि तीव्र आहेत अशा स्वरांविषयी मी तुम्हाला ते मध्ये नोंद करन आणि जे शुद्ध स्वर असतील ते मी तुम्हाला सांगणार नाही. सा याच्यामध्ये शुद्ध आहे. सा रे ग. कल्याण थाटामध्ये फक्त म तीव्र आहे. म तीव्र स्वर एकच आहे. म त्याच्यावरती आपण मच्या डोक्यावरती मात्रा देतो, त्याला मे म्हणतात, पण उच्चार गायनामध्ये करताना मच करतात, मे करत नाही. आणि तीव्र मा हा शुद्ध स्वर कोमल सूर याच्यापेक्षा जास्त उंचीचा सूर आहे. सा रे ग म सा नी ध प म ग रे सा. अशा पद्धतीने आरोही आणि अवरोही आपण त्याची मांडणी बघितली. त्यानंतर पुढचा थाट आहे बिलावल. बिलावलमध्ये कोणताही स्वर म्हणजे सर्व स्वर शुद्ध आहेत. सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. हा झाला बिलावल राग. त्याच्यानंतर खमाज मध्ये नी कोमल घेतात फक्त. नी सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. अशा पद्धतीची आरोही आणि अवरोही मांडणी आहे. त्यानंतर पुढचा थाट आहे भैरव मध्ये रे आणि ध कोमल घेतात, बाकी जे स्वर आहेत ते शुद्ध आहेत. सा सा रे सा सा रे ग म प प ध नी सा सा नी रे ध प म ग सा. अशा पद्धतीची आरोही आणि अवरोही मांडणी आहे. त्यानंतर पूर्वी थाट. पूर्वीमध्ये काय आहे, त्याच्यामध्ये रे ध कोमल घेतात आणि म तीव्र आहे. चला तर बघूया. सा रे सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. अशा पद्धतीने आरोही आणि अवरोही मांडणी आहे. त्याच्यानंतर मारवा थाट.
मारवा. याच्यामध्ये रे आणि म फक्त कोमल, रे कोमल घेतात, म तीव्र आहे. अशा पद्धतीने आरोही आणि अवरोही मांडणी आहे. त्यानंतर ठाट काफी. त्याच्यामध्ये ग आणि नी कोमल घेतात, बाकीचे स्वर शुद्ध आहेत. अशा पद्धतीने आरोही आणि अवरोही मांडणी आहे. त्याच्यानंतर थाट आसावरी. चला बघूया. त्याच्यामध्ये ग, ध आणि नी कोमल घेतात. अशा पद्धतीने आरोही आणि अवरोही मांडणी आहे. त्यानंतर शेवटचा तोडी रागामध्ये ग तीव्र म आणि ध कोमल, ग कोमल असे स्वर घेतात. अशा पद्धतीने आपण सर्व ठाटांची आरोही आणि अवरोही मांडणी बघितली. या थाटामधून राग निर्मिती होते. यामधून बंदिश बनवलेले आहेत, चीज बनवलेले आहेत, लक्षणगीत बनवलेले आहेत शास्त्रीय गायनामध्ये. जसं जसं आपण पुढे जाऊ त्यामध्ये आपल्याला याची सर्व डीपमध्ये सखोलमध्ये माहिती मिळणार आहे. तर प्रामुख्याने 10 ठाट आहेत. ठाटांची नावे तुम्हाला मी सांगितली आणि त्यांची आरोही अवरोही पद्धतीने मांडणी कशी असते ती पण सांगितली. माझा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून शेअर करावा आणि कमेंट पण कराव्यात, जेणेकरून काही माहिती याच्यामधून राहिली असेल तर ती तुम्हाला देता येईल. तुमचा दिवस आनंदात जाओ. रामकृष्ण हरी. धन्यवाद.